ओळखली का? ही शेवळी आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर मिळणारी रानभाजी. आत्या खास विरारून येताना ही शेवळी घेऊन आली आहे आणि कशी साफ करायची ते आपल्याला दाखवते. पहिलं देठ काढून टाकलं आणि त्यानंतर हा जो खरखरीत वरचा भाग दिसतोय तुम्हाला, तो वरचा आपण काढून टाकलाय, त्यामुळे खास सुटू शकते. आमच्याकडे ही प्रामुख्याने 2 पदार्थांमध्ये बनवून खाल्ली जाते. पहिलं म्हणजे शेवळीची आमटी वाल टाकून केलेली आणि दुसरं म्हणजे शेवळीची वडी. आज आपण वडी बनवणार आहोत. सर्वात पहिली शेवळी आपण बारीक चिरून घेतली आणि चिरून घेतल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ती छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतरच आपण याची वडी, आमटी किंवा इतर कोणता पदार्थ बनवू शकतो. शिवाय ही आपण स्टोरही करू शकतो. फ्रीजमध्ये नंतर 1-2 दिवस ठेवून नंतर त्याची भाजीही करू शकतो. तर एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 200 ग्राम वाल, 100 ग्राम चणे घेतले आहेत. ते आपण उकडून घेतले आहेत, कारण कधीकधी वडी झाल्यानंतरही चणे शिजत नाहीत, त्याला वेळ लागतो. त्यामुळे आपण त्याला अर्धं उकडून घेतलं आहे. 2 बटाटी घेतली आहेत कच्ची आणि जी शेवळी होती परतलेली ती टाकली आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकतोय हळद, मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त कसं हवं ते टाका. गरम मसाला आपण टाकतोय. हिंग मात्र भरपूर टाकायचं आहे, कारण तेवढं पीठ आहे आणि वातूळ ते होऊ नये म्हणून. त्यानंतर आपण घेणार आहोत चिंचेचा कोळ बनवून घ्यायचा आहे प्रॉपर आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे. ह्याच्यामुळे उरला जो खाजरेपणा जर असेल काही तर तोही निघून जातो. मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात तेल घालणार आहोत मोहन म्हणून आणि ह्याला आधी छान मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मसाला आहे, त्यानंतर आपले जे पीठ आहे ते नीट एकजीव होईल आणि मग हळूहळू पाणी टाकून त्याला थालीपीठच्या कन्सिस्टन्सीला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इनो, जेव्हा वडी लावतो आहोत तेव्हा. सेम आमचं जुनं वडीचं भांडं घेतलं आहे आऊचं आणि त्याच्यामध्ये आपण ही वडी लावणार आहोत. जर तुमच्याकडे वडीचं भांडं नसेल तर तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये खाली मीठ किंवा रेती टाकून त्यावर हे भांडं ठेवू शकता. सेम टाईम लागेल, साधारणतः 1 ते 1.5 तास लागेल वडी होण्यासाठी. वडी झाल्यानंतर आपण एकदा चेक करून घ्यायची आहे की ती शिजली आहे का, त्यातला वाल शिजला आहे का. चणे ऑलरेडी शिजलेले असते. त्यानंतर ती थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपली शेवळीची वडी तयार आहे. ही तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा तुम्ही त्याला छान डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. सो नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.